थँक्यू डीजे, थँक्यू. सायबा प्रीमियर लीग सेशन 3 2021 फायनलचा सामना सायबा विरुद्ध तेजस 11. या ठिकाणी सायबाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. काय मजल मारेल, कितपत स्कोर नेईल तेजस 11चा बलाढ्य संघ हे काही स्पष्ट होताना थोड्याच वेळात आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या सामन्यासाठी. मोठा सामना, मोठं द्वंद्व, मोठं युद्ध. या ठिकाणी आमचा अनुभवी गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी माझे सज्ज, तसाच एक मोठा फलंदाज राहुल पुळेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू घेऊन ऋषिकेश सामना करेल तो राहुल याचा सुंदर साठवलेला चेंडू आणि डायरेक्ट हिट लागते या ठिकाणी. आणि या ठिकाणी पंचाने निर्णय फेटाळून लावलेला आहे आणि एक पहिली धाव बोर्डवर लगावताना राहुल पुळेकर स्वतःसाठी आणि स्वतःच्या टीमसाठी या ठिकाणी. दरम्यान नितेश पाटील या हंगामातला एक अतिशय सुंदर एक मोठा खेळाडू म्हणून या ठिकाणी उभरताना दिसलेला नितेश पाटील हलक्या जाताना टटोल्या चेंडू ऋषियाचा लेगच्या दिशेने तत्पर फिल्डर त्याच्यावर जाईल, एक धाव अर्जित करेल. धावसंख्या पुढे जाताना 2 चेंडू 2 धावा. ऋषिकेश सामना करेल राहुल पोळेकर यांचा. स्टेडियम खचाखच प्रेक्षकांनी या ठिकाणी भरलेला शेवटचा सामना, फायनल सामना. सुंदरचा फटका मात्र या ठिकाणी चूक होते आणि चौकार. कमॉन डीजे. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली. धन्यवाद. कुठेतरी यावेळी चुकी होताना फिल्डर कडनं दिसतोय. ज्या प्रकारचा प्रसाद गावड हा क्षेत्ररक्षक आहे, एकही चेंडू त्याच्याकडनं सुटत नाही. चला थोडे बाहेर व्हावं. सायबा व्हॉलेंटियर्स कृपा करून आपली पोझिशन घ्या, सगळ्यांना बाहेर काढा. दरम्यान पुढील चेंडू ऋषियाचा सामना करेल राहुल. हलक्याच हाताने टटवलेला चेंडू, एक कूल टेम्परामेंटल ठेवत या ठिकाणी एक धाव पूर्ण करत आणि धावसंख्या नेऊन ठेवतात फलकावर 7 बिनबाद 7. दरम्यान ऋषिकेश आपल्या पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सामना करतो नितेश पाटील. मॅन इन फॉर्म नितेश पाटील, लगातार बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेला नितेश पाटील या ठिकाणी उभा आहे. तो आपल्या क्रीसवर फलंदाजी मार्कवर सज्ज आणि तसाच एक मोठा खेळाडू, एक अनुभवी खेळाडू ऋषिकेश देसाई. भल्या मोठ्या स्पर्धा खेळून कशा प्रकारचे विजय चाकतात हे त्यांना चांगलंच माहिती आहे. कमॉन पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका होता आणि पंचांकडे दाद मागत होते. दाद फेटाळून लावली. चेक. थँक्यू. रिव्ह्यू घेतला गेलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 ही स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामधील शेवटचा क्षण म्हणजे ग्रँड फिनालेचा महामुकाबला 2 संघांदरम्यान होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला तेजस 11 आणि दुसऱ्या बाजूला सायबा क्रिकेट क्लब. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर. आतापर्यंतचा लेखाजोख आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळी 7 धावा. त्यानंतर रिव्ह्यू मागितला गेलाय. यस. आणि तंबूच्या आसराला या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय नितेश पाटील. मानावं लागेल काय डिसिजन दिलाय नितेश पाटील आणि अनुराग चव्हाण. खरोखरच चांगली कामगिरी बजावतात या ठिकाणी, कारण ज्या प्रकारे जवळजवळ व्यासपीठावरती बहुतांश जागांना वाटलं होतं की हा खेळाडू सेफ असेल, परंतु गंभीर पाटील यांना सुद्धा मानावा लागेल अचूक निर्णय मागील काही दिवसापासून देत असताना. शेवटचा चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज लॉसन कोरिया मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू एका धावेसाठी आणि अतिवय चेंडूवरती येत आहेत. तत्पर एकदा पूर्ण केली जाते. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे.
नवीन गोलंदाज कोण येणार गोलंदाजी मार्क वरती पाहणं महत्वाचं ठरेल आणि नवीन गोलंदाजी मार्क वैयक्तिक पहिले सांगितले दुसरं षटक घेऊन येत असताना प्रदोष बैकर. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावं या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. नक्कीच आणि या स्पर्धेदरम्यान जो हुकेल तो संपेल. आणि आता या ठिकाणी काय घडलंय तर नक्कीच विकेट पदर लॉस आणि स्कॉर. मुजम्मिल त्या सर्वांना घेऊन खाली उतरायचंय. खाली नाचा, वरती नाचू नका प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात निलेश सिंग. बॅक टू बॅक 2 हत्या आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावरती. ग्रँड फिल्डचा महामुकाला ऑन साइडला खेळून काढलाय. त्याच्याकडे गौरव फाटकर फील्ड करतायत. अचूक फेकी, वॉटर फिल्डिंग, एफर्टलेस सामना पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारचं चित्र आपण या अगोदर पाहिलं होतं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 चौकार येऊन 29 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी पाहायला मिळाली खरोखरच वाखाणण्याजोगं कार्य जे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, तसंच कार्य तेजस सिलन या संघाने सुद्धा बजावलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये विजय संपादन करत असताना. आणि आता मात्र ऑन साइडला खेळून काढला चेंडू सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. लॉसन नावाचा एक वादळ न खेळताच समाप्त होताना आपण पाहिलं रनआउटच्या रूपाने. निलेश सिंग 11 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढला चेंडू एका धावेसाठी जातोय का, तर येस इट इज डिक्लेअर. 1 धाव, पुन्हा एकदा 12 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती. प्रदोष बैकर क्षमता आहे निलेश मध्ये मोठे फटके लगावण्याची. राहुल पळेकर नॉन स्ट्राइक एंडला आहे. या अगोदर अनेक वेळा चांगले पराक्रम या मैदानात त्याने केला. ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रसाद गावड. व्हॉट थ्रो, फेकी चांगली होती, गॅदर करता आलं नाही. आणि आपण पाहतोय सन्नाट शांतता, भन्नाट शांतता. ही फेकी खूप महत्वाची होती, कारण अजून एक विकेट जर गेला असता तर दबावामध्ये असता तेजस सिलन हा संघ. परंतु आता आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती. या ऐकूया एक सुमधुर गीत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. हॅलो चेक. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय आतिफ शेख, अजून एक अनुभवी क्रिकेटर. समोर आहे निलेश सिंग. हलक्या हाताने खेळत असताना ऑन साइडला पाहायला मिळते निलेश. 1 धाव येते त्या ठिकाणी. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, कारण आपण पाहिले राणी तलाव या संघाच्या माध्यमातून खेळत असताना अनेक वेळा चांगले पराक्रम या खेळाडूने केले. त्यानंतर दाखल झाला तेजस सिलन या संघामध्ये आणि आता अतिशय चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. बॅकफुट गेला, पंच करून दिला, चेंडू सरळ गेला. त्या ठिकाणी एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये कॉर्नर वरती मारा करण्याचा प्रयत्न सातत्यानं करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. आतिफभाई यांचा हा चेंडू भिरकावून दिला होता, परंतु एकच धाव येते डॉटच्या रूपाने. पुन्हा एकदा आतिफभाई या ठिकाणी गोलंदाजी मार्ग सज्जताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये प्रसाद, आणि या ठिकाणी काय करते पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने माघारी परतावं लागतंय निलेश सिंग यांना. इज गॉन. थँक्यू टू जे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेचं षटक आहे. नवीन फलंदाज विमल सिंग मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. स्वतः कर्णधार नॉन स्ट्राइक एंड वरती आतिफ शेख. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेल. अतिशय पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू स्वतःला झोकून देताना पाहायला मिळतोय सायबा क्रिकेट क्लब संघाच्या माध्यमातून. सुमित वैद्य नवीन फ्रेम मध्ये येणारा खेळाडू पाहायला मिळतोय.
बॅकफुट दिला, पंच करून दिला ऑन साईडला. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी. प्रत्येक चेंडूवरती प्रयास केला जातोय, प्रत्येक चेंडूवरती घणाघात केला जातोय, परंतु अपयश हाती लागतंय. आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राहुल पुळेकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. आतिफबाई गोलंदाजी मार्गवर सज्ज होत असताना संपूर्ण क्षेत्ररक्षक पाहतायत कोणत्या दिशेने चेंडू येतोय. बॅकफुट गेला, हलक्यातून खेळत असताना चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने 3 षटकाची समाप्ती. 17 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 6 चेंडू दर्शवतील किती धावा धावफलकावरती लगावल्या जातील. फिल्डिंग स्क्वॉड बघायचं झालं तर आपण पाहिले ऑफ साईडला प्रसाद गावड, बाबू, ऋषिदादा देसाई, सूरज प्रसाद. ऑन साईडला आपण पाहतोय सुमित वैद्य, करण बैराई आणि प्रदोष बैकर आणि गौरव पाटकर यांना. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आतिफ शेख यांना आपण पाहू. आणि गोलंदाजी मार्कवर सागर देसले, पर्पल कॅप होल्डर सागर देसले गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशा प्रकारची किमया करतोय, कारण महत्वाचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 8 विकेट घेऊन 9 विकेट घेऊन लिडिंग विकेट टेकर म्हणून पर्पल कॅप त्याच्याकडे आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि सूर्य क्षेत्ररक्षण. मॅग्निफिसंट एफर्ट आणि अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा. व्हॉट अ फील्ड. जवळ जवळ चेंडू सीमारेषा पार जातो की काय असं वाटलं होतं आणि त्याच्यामध्ये अडसर होत असताना अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवतोय मिस्टर प्रदोष बैकर. स्ट्राईक एंडवरती येत असताना फलंदाज विमल सिंग स्वतः कॅप्टन. पाहूयात कशा प्रकारची खेळी करतायत. 18 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ. 3रं षटक मार्ग, 4थं षटक मार्गस्थ. शेवटचा निर्णायक षटक आहे. ग्रँड फिनालेचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3ऱ्याच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपला पाहायला मिळतोय. एका धावेसाठी त्या ठिकाणी येतोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचे आहे, कारण हा सामना हाय व्होल्टेज असेल. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट, तुल्यबळ संघ एकमेकांसमोर येऊन जेव्हा उभे टाकतात त्यावेळेला खरी मजा असते क्रिकेट पाहण्याची. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट. 4 धावा. व्हॉट अ शॉट. डीजे थँक्यू डीजे. मानावं लागेल विमल सिंग याला. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि चेंडूला धाडले सीमारेच्या बाहेर. 3 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जातोय. सागर देसले यांचा बॅकफुट गेला, ऑन साईडला खेळून काढला. चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एखादा मोठा फटका मोमेंटम बदलवतो आणि तो एखादा फटका या ठिकाणी येताना आपण पाहिला विमलच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करणं जाणतो सायबा क्रिकेट लवा संघ आणि आत्ताच्या घडीला आपण साधतोय सामना बिलकुल बॅलन्स, कारण समाधानकारक स्थिती आहे दोन्ही संघांची. 3 गडी तंबूच्या असला गेले. 24 धावा धावफलकावरती आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. राहुल पळेकर ऑन स्ट्राईक. सागर देसले पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला त्या ठिकाणी आणि धावचीची संधी आणि पुन्हा एकदा धावची 2 माघारी परततोय विमल सिंग. थँक्यू डीजे. दबाव मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूवरती आहे, कारण मैदानाच्या चारी बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत ते ही मॅच बघण्यासाठी प्रत्येक संघावरती दावा दाखवताना पाहायला मिळतात. म्हणूनच की काय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय. व्हॉट अ शॉट. 4 धावा. व्हॉट अ प्रेडिक्शन. 4 धावांनी हा सामना या इनिंग या ठिकाणी फिनिश होते. 28 धावा 29 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी सायबा क्रिकेट क्लब या संघाला. चला येतोय आपण पुढच्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी जातोय एका सुमुद्र गीतासाठी डीजे कडे. कमॉन डीजे. चुम्मा
थँक्यू डुजे. धावांची गरज आहे 29. 24 चेंडूचा खेळ घेणं शिल्लक आणि साईबा क्रिकेट क्लब वर्सेस तेजस 11 या दोन संघांदरम्यानची ही लढत. मागील सामन्यामध्ये आपण हॅलो विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपण बाउंड्री लाईन पासून थोडं मागे यायचंय. एक हाय व्होल्टेज मुकाबला बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2021 सीझन 3 आणि या स्पर्धेमधील शेवटची मॅच ग्रँड फिनालचा महामुकाबला आणि शेवटची इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदोष बैकर ऋषिदादा देसाई पाहायला मिळतात. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी सज्ज होतात. एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये दिलीप शर्मा, किशोरदादा पाटील आणि पंचांच्या भूमिकेमध्ये गंभीर पाटील यांना आपण स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मात्र पहिला चेंडू घेऊन त्याकडे आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. बिगुल वाजवलं जात आहे, चर्चा केली जाते, जल्लोष केला जातोय. गेल्या वर्षाची ग्रँड फिनालेची मॅच आम्हाला आठवते. क्राऊड बघा आणि यावर्षी टोटली क्राऊड डबल होताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण जवळजवळ केलं जात आहे नितेश घरत यांच्या माध्यमातून. जशास तसं उत्तर. अगर आप डाइव लगा सकते हो तो हम भी लगा सकते, अगर आप गेंद पकड़ सकते हो तो हम भी पकड़ सकते. असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात. मला धावायचंय, मला पळायचंय, मला चालायचंय, मला उडायचंय, मला थांबायचंय, मला बसायचंय, पण हारायचं नाही असं काहीतरी एकमेकाला सांगतात हे दोन्ही संघ. सायबा क्रिकेट क्लब वर्सेस तेजस 11. बॅकफुट दिलं, पंच करून दिला, चेंडूला मात्र त्या ठिकाणी अडवलं जातं आणि या ठिकाणी एक धावची संधी होती, मिस होते. अमर मात्र चेंडूला गॅदर करण्यामध्ये चुकी करतायत. एक धाव पूर्ण होतीये. 3 चेंडूंचा खेळ आणि 2 धावा धाव फलकावरती. पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकांसमोर अनेक वेळा येऊन उभे ठाकलेत, एकमेकांसमोर अनेक वेळा या प्रकारच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. कधी बाजू सायबाच्या बाजूला तर कधी बाजू तेजस 11 या संघाच्या बाजूला आपण पाहिले. लगातार 3 वर्षाचा इतिहास आहे की सायबा क्रिकेट क्लब हा संघ फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि यावर्षी पाहूया काय करामत घडते. इतिहास घडवला जाईल का? येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल मित्रांनो, कारण सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 30 खूप काही घेऊन आला आपल्यासाठी. बॅकफुट गेलेत, पंच करून गेलेत आणि चेंडू सरळ गेलाय. पुन्हा पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. 5 धावा धाव फलकावरती. चांगलं षटक अमर मात्रे आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतात आणि फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची दावेदारी पेश केली जाते. समस्त क्रीडा प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा भरत मोरे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आभार आहे तुमचं, कारण तुम्ही सर्व या खेळाला उत्स्फूर्त असं प्रतिसाद देता आणि तुमची उपस्थिती दाखवता की आमचं क्रिकेटवरचं प्रेम किती आहे. त्यामुळे तुम्ही आलात या ठिकाणी, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या प्रत्येक प्रेक्षकासाठी. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्यात. तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव येते. प्रत्येक चेंडू गणिक टाळ्या वाजतायत. शिट्ट्या थोड्या वेळात वाजतील आणि नंतर बँड बाजा सुद्धा वाजेल. पाहूया कोणता संघ हकदार ठरतो या चमचमत्या चषकाचा. एका बाजूला घरचा संघ सायबा क्रिकेट क्लब, दुसऱ्या बाजूला तेजस 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय आणि या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. दबाव परिस्थिती. नितेश पाटील दावेदारी पेश करताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारे खेळाडू आमने सामने आहेत. एका बाजूला नितेश पाटील, दुसऱ्या बाजूला प्रदोष बैकर. कोण पडेगा किसके ऊपर भारी. दोघांमध्ये क्षमता आहे.
मिस्टर परफेक्ट कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटी देणं जाणतो. चेंडू मात्र याकडे जातोय. चेंडू सरळ गेलाय इन टू द गॅप. 4 धावा. मी मगाशीच म्हणत होतो की कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देणं जाणतो आणि तेवढ्यात प्रदोष बैकरने चौकार लगावलाय. बिगुल वाजवताना पाहायला मिळतोय. धावा धावफलकर आपण पाहतोय 11. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. नितेश पाटील याच्यावरती दबाव असेल. विनायक बोईर अप्रिशिएट करतायत. मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय दबावारी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. 4 धावा. कम ऑन डीजे. येस जल्लोष होतोय मैदानाच्या चारी बाजूने. 15 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 13. धावांची गरज आहे. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज. या ऐकूया तोपर्यंत एक सुमधुर गीत डीजे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल पोळेकर येताना पाहायला मिळते. ऋषिदास देसाई ऑन स्ट्राईक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. विकेट इज गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना गौरव पाटकर, ऋषिदादा देसाई या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पोहोचतायत. चुकीचा फटका. सायबा व्हॉलंटियर्स, सायबा खेळाडू विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर या. सहकार्य करावं. हॅलो हॅलो सहकार्य करावं साहेबा. कोणी कृपया करून मैदानाच्या मध्ये न जावं. येस पुन्हा एकदा राहुल पोळेकर सज्ज होत आहेत. समोर असेल गौरव पाटकर अपकमिंग स्टार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. सध्याच्या घडीला सामना बिलकुल ऑन आहे कारण मॅचचं चित्र तसंच येऊन टाकलंय उभं आपल्या समोर. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा प्रहार आला तर सामन्यामध्ये मजबूत पकड मिळू शकतो सायबा संघ. परंतु जर का एखादा डॉट किंवा एखादी विकेट मजबूत पकड मिळवण्यास मदत करेल तेजस्वी संघाला. पाहूया कोण पडतोय कोणावरती बाडी. आता मला सुरेख पडदा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट. व्हॉट अ डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट मानावा लागले मित्रांनो. जर का डायरेक्ट हिट आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येस संपूर्ण ग्राउंड मानावा लागेल मित्रांनो. खेळाडू कोणता आहे, खेळाडू कोणता बाद झालाय हे महत्वाचं नाही, परंतु जे एफर्ट आहेत ते खरोखरच मानावे लागतील. जवळजवळ चेंडू सीमारेषा पार जातो का असं वाटलं होतं, परंतु ज्या प्रकारची फेकी पाहायला मिळते प्रदोष बैकर तंबूच्या आश्रयाला. मोठा हादरा सायबा संघासाठी असेल मित्रांनो, कारण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रसाद गावड. क्षमता आहे, कधीही कोणत्या क्षणी काही करू शकतो, परंतु सध्याच्या घडीला गरजेचं आहे सायबा संघासाठी मैदानावरती राहणं, सातत्यानं धावफलक चालू ठेवणं, आणि ते करतोय का हा प्रश्न असेल.
खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येणारी काळ वेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आता दोघांच्या बंधू चेंडू मात्र त्या ठिकाणी पार होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु चांगल्या गॅप मध्ये खेळलेला चेंडू अडवला जातोय नितूच्या माध्यमातून आणि एक धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक बॉल गणिक या ठिकाणी दबाव वाढला जातोय. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 8, धावांची गरज आहे 11. पॉवर प्लेचं षटक गौरव पाटकर काय चमत्कार करतील का? बॅकफुटवरती गेले, हलक्या हाताने खेळल्यात, कॉन्फिडन्स दाखवतायत की मी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेईल आणि फिनिश सुद्धा करेल, असं कमिटमेंट स्वतःला करताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल, अजूनही 5 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा. हॅलो 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 ठीक. राहुल पुळेकर पुन्हा एकदा गौरव पाटकर बॅकफुटत गेल्यात, पंच करून दिलाय, चेंडू खरं गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येते, एका धावेने मित्रांनो काही होणार नाही, कारण एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकतो सायबा या संघाला. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. हॅलो हॅलो 6 चेंडू 9 धावांची गरज आणि हॅलो 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 चेक हॅलो चेक. चला 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवर हितेश भोईर. कंगारू संघासाठी खेळत असताना अनेक वर्ष चांगलं क्रिकेट या खेळाडूने सादर केलं आणि आता हलक्यातून घेऊन काढला चेंडू मात्र या ठिकाणी आणि काय घडलं तर नक्कीच विकेटचं पतन होते का? येस, प्रसाद गावड इज गॉन. गणपती बाप्पा. हॅलो 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 हॅलो. प्रसाद गावड या ठिकाणी तंबूच्या आसराला जाताना आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत सूरज प्रसाद. हॅलो हॅलो हॅलो. 1850 प्रेक्षक आपल्याला लाईव्ह पाहतायत. हा सुद्धा एक मोठा विक्रम असेल लाईव्ह पाहण्याचा. आता मात्र या ठिकाणी संधी होती. वॉटर फील्ड अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जवळजवळ चेंडू सीमारेच्या बाहेर जातो की काय, परंतु स्टॉप केला जातो. विमल सिंग अफलातून एफर्ट. जे प्रयत्न सूरज प्रसादने दाखवले, हॅलो हॅलो, जे प्रयत्न सूरज प्रसादने दाखवले, जे प्रयत्न प्रसाद गावडने दाखवले, जे प्रयत्न गौरव पाटले, ते सर्व प्रयत्न या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. विमल सिंग, नितेश घरत पुन्हा एकदा मॅच इज ऑन. 4 चेंडू 8 धावा. हलक्या हाताने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू गेला सरळ सीमारेच्या बाहेर. चौका. थँक्यू टुडे. 3 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा गौरव पाटकर कव्हर आणि चेंडू या ठिकाणी जातोय अवांतरित रूपाने. वाईटची सांगता हितेश भोईर अंडर प्रेशर. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर. सुपर. अफलातून. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी. कभी बारी इस पार कभी बारी उस पार. 2000 प्रेक्षक वर्ग लाईव्ह बघतायत. रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूअर्स सध्याच्या घडीला ऑनलाईन पाहतायत ही स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील रेकॉर्ड या ठिकाणी नोंदला होता. 2000 प्रेक्षक सध्याच्या घडी ऑनलाईन आहेत, लाईव्ह पाहतात ही मॅच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वतःसाठी. 3 चेंडू 3 धावांची गरज. गौरव पाटकर स्ट्राईक एंडवरती आहेत. हितेश भोईर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करते या चेंडूवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ एका धावेसाठी. गौरव पाटकर
व्हॉट क्लास. संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची, संधी आहे स्वतःला दाखवून देण्याची की मी सुद्धा आपल्या संघाला एक स्पर्धा जिंकून देऊ शकतो. वेळ आलीये, घडी आलीये, काळ आलाय, फक्त तुम्हाला त्याच्यावरती मोहर लावायची आहे. समोर आहे तेजस सारखा मातब्बर संघ. दोन चेंडू 2 धावा. कशा प्रकारे गोलंदाजी हाताळावी, कशा प्रकारे व्यूहरचना करावी. लॉसन कोरिया यासारख्या माणसाला पेचात पाडणारं चित्र आहे, कारण 2 चेंडू 2 धावा. समोर आहे ज्याने एक चौकार लगावून मॅच बिलकुल ऑन केले आपल्या बाजूने असा गौरव पाटकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. सामना जर आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन चेंडू 2 धावा. हितेश टू गौरव आणि आता मात्र या साईडला जातोय चेंडू आणि विजय संपादन करतोय सायबा. हा संघ